समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे। तो आजपासून खुला होतोय आणि अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। कसारा घाट क्षेत्र में भारत के सबसे चौड़े सुरंगें शामिल हैं। हर सुरंग 7.78 किलोमीटर लंबा है एंड 17.6 मीटर चौड़ा। ऐसा वाला 2 टनल है, एक पैरेलल दूसरा टनल है। दोनों टनल पैरेलल टनल कंस्ट्रक्शन किया गया था। ये दोनों पैरेलल टनल हर एक 300 मीटर में कनेक्टेड है विथ क्रॉस पैसेजेस। बंगळुरूतील चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय तर 33 जण जखमी झालेले आहेत। चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेले आहेत। दुर्घटना घडायला नको होती, मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वक्तव्य केलंय। तर सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। बंगळुरूमधील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे असं म्हणत पंतप्रधान यांनी एक्सवर पोस्ट केले। मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या। हकालपट्टी करून माझी बदनामी केल्याचं वक्तव्य बडगुजर यांनी केलंय। तर संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून देणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलंय। सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केलाय। बडगुजरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरे यांनी नाराजी व्यक्त केली। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे। मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावं। बकरी ईदवरून मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली। शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर असल्याची माहिती चंद्रहार पाटलांनी दिली आहे। कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आहे। यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्या तर लवकरच आंदोलन करण्याचीही शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार पक्षाच्या वतीनं नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र घेऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे। दिलीप कुमार सानंद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून 25,000 कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। आणि आता एक